गेले 12-13 दिवस आम्ही मंडळी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडीची पनवेल महानगरपालिकेसाठी या ठिकाणी रचना करावी आणि जे आमदार प्रशांत ठाकूर असतील, परेश ठाकूर असतील, ह्या मंडळींनी ज्या यातना पनवेलकराला दिलेल्या आहेत त्या दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्या विरोधात एक सक्षम पर्याय उभा करावा आणि पनवेलवासियांना आवाहन करावं म्हणून प्रयत्न करत होतो। चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या, पण साधारण परवा आम्ही अंतिम निकालापर्यंत आलो होतो। आज काही ज्या किरकोळ गोष्टी होत्या त्याची या ठिकाणी आम्ही मंडळींनी गुंता सोडवलेला आहे आणि महाविकास आघाडी या ठिकाणी 78च्या 78 जागांसाठी निवडणूक लढायला सज्ज झाली। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरत असताना ज्या काही चर्चा झाली त्याच्या अनुषंगानं शेतकरी कामगार पक्ष साधारण 33 ते 34 जागा लढतोय, शिवसेना 18 ते 19 ते 20 जागा लढतोय, काँग्रेस 12 जागा लढतोय, NCP 7 ते 8 जागा लढते, त्याच्यानंतर या ठिकाणी मनसे 2 जागी लढते, समाजवादी पक्ष 1 जागी लढतोय, रासप 1 ठिकाणी लढतोय, रिपब्लिकन चळवळीतले जे आमचे सहकारी आहेत ते 1 ठिकाणी लढत आहेत। अशा पद्धतीनं 78 जागांची मांडणी आम्ही केलेली आहे। निश्चितपणानं गेले 12-13 दिवस आम्ही चर्चा करतोय तेव्हा ज्या त्या पक्षानं साधारण जो फॉर्म्युला अपेक्षित आहे त्या अनुषंगानं आपल्या इच्छुक उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना साधारण कानमंत्र दिलेला आहे आणि त्यामुळे फार नाराजी थोडीफार असली तरी फार मोठं काही त्याच्यात बंड वगैरे होईल अशी परिस्थिती नाही। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन्स आहेत। आम्ही संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी बसून संयुक्त यंत्रणा प्रचाराची कशी उभी राहील त्या दृष्टीनं नियोजन करणार आहोत। अर्थात नियोजन आमच्याकडे रेडी आहे, फक्त जागा वाटपामध्ये वेळ जात होता। उमेदवारांचे कागदपत्र गोळा करणे ही क्लिष्ट बाब ह्या वेळेस झालेली आहे। फक्त सर्वांच्या चर्चेनं संमतीनं गो अहेड झालं की 2-3 दिवसामध्येच या ठिकाणी प्रचाराची यंत्रणा जोरदारपणानं कार्यरत झालेली आपल्याला दिसून येईल।